हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. आपण केवळ दुर्बळ, अशक्त आणि अज्ञानी नाही आहोत. आपल्याकडे अधिकार आहे आणि आपल्याकडे सामर्थ्य आहे, कारण जगात जो सैतान आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो महान देव आहे. मी काल अदृश्य राज्याबद्दल 3 भागांची मालिका सुरू केली, ज्याला म्हणतात देवाचं राज्य. येशू ख्रिस्ताने त्याच्या सार्वजनिक सेवा कार्यात काय सांगितलं तर स्वर्गातील राज्याबद्दल पश्चाताप करणं आपल्या हातात आहे. खरं तर नव्या करारात जागोजागी देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य याबद्दल सांगितलं गेलंय. आणि बघा, आपल्यातल्या किती जणांना पूर्णपणे त्याबद्दल माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण आपण युनायटेड स्टेट्समध्ये राहतो, जे एक राज्य आहे आणि एक युनायटेड किंगडम आहे. त्याला राज्य असं म्हटलं जातं. पण या राज्यातही आणखीन एक राज्य आहे जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, आणि ते खरंच आपण नैसर्गिकपणे पाहतो त्यापेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती. तर बघा, माझे हे डोळे आहेत, पण माझ्या अंतःकरणात पण एक नजर आणि डोळे आहेत ज्यायोगे मी पाहू शकते. आणि मी त्या गोष्टी मी पाहते विश्वासाच्या बळावर. मी त्या पाहू शकते कारण माझा देववचनावर विश्वास आहे, आणि माझा हा ठाम विश्वास आहे की ते माझ्यापासून हिरावून घेतलं जाणार नाही. बघा, विश्वास ठेवणं एक गोष्ट, पण तुम्ही अशा ठिकाणी जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही फक्त विश्वास ठेवत नाही आहात, तर तुम्ही जाणलंय ते, म्हणजे असं की तुम्हाला ते पूर्णपणे कळलंय, तुम्ही ते जाणलंय. सगळ्यात महत्त्वाचं आणि मूलभूत काय आहे तर हे ज्ञान प्राप्त होणं की देव तुमच्यावर विनाअट प्रेम करत आहे. यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. बघा, जेव्हा तुमची जीवनात परीक्षा घेतली जाईल असं कधी म्हणू नका, देवा तू माझ्यावर प्रेम करत नाहीस का? हो, तो तुमच्यावर प्रीती करतो. आणि देववचन सांगतं की तुमची मुळं चांगली रुजलेली आणि प्रीतीत मुळावलेली असावीत. रोमकरास 8 मध्ये ते सांगतं की आपण विजेत्याहूनही श्रेष्ठ आहोत. आणि विजेत्याहून श्रेष्ठ असणं म्हणजे काय तर तुम्ही युद्ध सुरू होण्याआधीच जिंकलेले आहात. आणि तो जगण्याचा सामर्थ्यशाली असा मार्ग आहे. बघा, आपण काहीतरी घेऊन चालत असतो ज्याबद्दल आपल्याला आधीच माहीत असतं की त्याचा अंत होणार आहे. पण जेव्हा आपण त्यातून जातो तेव्हा आपण हे लक्षात ठेवायला हवं की आपल्याला माहिती आहे याचा अंत कसा होणार आहे. आपण तो पाहिला नाही अजून, पण आपल्याला माहिती आहे की अंत हा चांगलाच असणार आहे. एक सांगू, गेल्या काही वर्षापासून मी सवय केली आहे, हरकत नाही, मी कशातूनही जात असेल, मी म्हणते याचा शेवट चांगलाच होणार आहे, याचा शेवट उत्तमच होणार आहे आणि देव त्यातून काहीतरी चांगलंच घडवणार आहे. आणि आता मला कळलेलं आहे, मला आधी माहीत नव्हतं, मी आधी होते त्यापेक्षा जास्त चांगली व्यक्ती बनले. तुम्ही जेव्हा कठीण काळातून जाता तेव्हा तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करायला हवं. किती जण तुमच्या आयुष्यात सध्या सगळ्यात कठीण अशा कालखंडातून जात आहे? बघा, तुम्ही आज इथे आला आहात कारण तुम्हाला प्रोत्साहन हवं आहे आणि मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं आहे. मला वाटतं हे समजून घ्या की तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडणार आहेत ज्या तुम्ही पाहिल्या नाहीत, आणि या चांगल्या गोष्टी उत्साह वाढवतील. बघा, तुम्ही बघू शकत नाही म्हणजे असं नाही की काहीच घडणार नाहीये, कारण देव पडद्यापाठी बरंच काम करतो. तुमच्या आयुष्यात ते खरोखरच प्रकट होण्यापूर्वी देव बरंच काही करत असतो जे तुम्हाला नाही दिसत. आमेन. म्हणजे असं की तुम्ही मला आज इथे पाहताय आणि तुम्हाला नाही कल्पना की हा संदेश देण्यासाठी मी किती काम केलंय, यावर आधी बोलण्याआधी खूप केलंय काम. बघा, मी प्रयत्न केला तरी तुम्हाला ते समजवून नाही सांगू शकणार. तुम्हाला कसं कळेल की मी कुठून कशी आले ते? आणि बघा, एका वेळेला एक पाऊल उचललं, एके वेळी एक दिवस, हरायचं नाही, शिकत राहायचं, सतत शिकायचं. बऱ्याच गोष्टी मला माहित नाहीत, पण एक सांगू, मला काय माहितीये? मला हे माहितीये की देव माझ्यावर विनाअट प्रीती करतो.
आणि मला माहिती आहे की तो माझ्यावर प्रीती करणं कधीच थांबवणार नाही. बायबलमध्ये येशू म्हणतो, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तो असं नाही म्हणत की तुम्ही आज्ञा पाळाल तर मी तुमच्यावर प्रीती करेन. त्याने आधीच आपल्यावर प्रीती केली आहे आणि तो आपल्यावर प्रीती करतो, म्हणूनच आपण आज्ञाधारक राहून योग्य मार्गाने प्रतिसाद हा द्यायलाच हवा. आणि जो शब्द काल मी वापरला तो आज मी पुन्हा वापरते. बघा, काही लोकांना या शब्दाचा तिटकारा असेल, पण तो शब्द आहे त्याग. जर तुम्ही असे ख्रिस्ती होऊ इच्छित असाल जसं देवाला तुम्ही व्हावंसं वाटतं आणि खरंच जग बदलणारं तुम्हाला व्हायचंय आणि तुम्हाला जगायचंय, पण स्वतःसाठीच जगू नका. फक्त सारखं आणखी एखाद्या गोष्टीसाठी देवामागे लागू नका जी तुम्हाला हवी आणि तुम्हाला वाटतंय त्याने तुम्ही आनंदी व्हाल. यापेक्षाही आणखी काहीतरी आहे. आणि बघा, शाश्वतता कायमची असते. आपण आपल्या मनात त्याची तुलना नाही करू शकत. तुम्ही उत्पत्तीत वाचलं असेल, वंशावळीतील पहिल्या काही पिढ्या त्यात असं आहे की माणूस हा सुरुवातीच्या काळात खूप सामर्थ्यवान आणि शक्तिशाली होता. सुरुवातीला आदाम हा 900 वर्ष जगला, नंतर त्याचे मुलगे 860 वर्ष 850 वर्ष जगले, काही माणसं 930 वर्ष देखील जगले. आणि बघा, सैतानाला बराच काळ लागला कसं मरायचं हे आपल्याला शिकवायला. आणि जसं तुम्ही वाचलंय, जगण्याचा काळ कमी झाला, आणखी कमी. का माहितीये? कारण जितकी जगात पापं वाढायला लागली तितका त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम झाला, दूरगामी परिणाम. आमीन. जर आपल्याला त्या प्रकारचं आयुष्य हवं असेल, ऐका मी काय म्हणते, जर तुम्हाला त्या प्रकारचं आयुष्य हवं असेल जसं येशूने वचन दिलंय तुम्हाला, म्हणजे असं नाही की याबाबत बोला, म्हणजे असं नाही की संदेश ऐका, मला म्हणायचंय तसंच जगा. तुम्हाला जर तसा आनंद हवा असेल, तसं समाधान हवं असेल, तुम्ही येशूत कोण आहात ते जाणायचं असेल, देवाला साक्षात पाहायचं असेल आणि तुमच्याद्वारे देवाने अशक्य गोष्टी कराव्यात असं वाटत असेल, तर आपण येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायला हवं, ज्याने आपल्यासाठी सगळ्याचा त्याग केला. आणि देव आपल्याला छोटासा त्याग करायला सांगतोय. तो युक्तिवाद नका करू मग त्याच्याशी. देव तुमच्यापासून कुठलीही गोष्ट घेऊ पाहत नाही, तो नेहमीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. आमीन. किती जणांना तशा प्रकारचं दुसरं संपूर्ण राज्य मिळणार आहे जे आपण पाहू शकत नाही. पण बघा, आपण ते लक्षात ठेवण्याची अधिक गरज आहे. कलस्सेकरास 3 मध्ये काय म्हटलंय? वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. म्हणजे असं नाही तुम्ही संपूर्ण वेळ स्वर्गाचा विचार करण्यात घालवावा. स्वर्ग आणि मग तुम्हाला माहिती, तुम्ही वास्तवापासून दूर जाल आणि मग सत्याचा सामना करू शकणार नाही. बघा, आपण काय करावं एक सांगू का? जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल ना, तर मी काय करते सांगू? आणि बघा, करायला हरकत नाही, कारण देव म्हणतो लहान मुलासारखं व्हा जरा. तर मग तुम्ही अशा गोष्टी करू शकता जे प्रौढ करत नाहीत. खरंच तुम्हाला जर देवाबरोबर मजा करायची असेल तर, मी जेव्हा पलंगावर आडवी पडलेली असते झोपेची वाट बघत आणि विचार करते की काय होईल जर देव इथे आत्ता माझ्याबरोबर असेल तर, म्हणजे असं होईल का की तो येईल आणि मला त्या मोत्याच्या फाटकातून आत घेऊन जाईल आणि तो मला भेटेल का? तर मी अशी कल्पना करायला लागते त्याला भेटणं कसं असेल, आम्ही कशा गप्पा मारू, किती वेगळ्या छान गोष्टी होतील. तुम्ही पटकन झोपी जाता जेव्हा अशा प्रकारचा विचार करायला लागता. जर तुम्ही काळजी करत बसाल ना, तर सैतान रात्रभर तुम्हाला झोपू देत नाही. हो, ऐकताय ना तुम्ही? पण जेव्हा तुम्ही तुमचं मन देवाच्या कल्पनेत रमवायला लागता, तुम्ही इतके शांत झोपता, खरंच खूप शांत. म्हणजे बघा, देव आपल्याला तो स्वर्ग कसा असेल, त्या बाबतीत तो काय करतो याविषयी आणखी काहीही सांगत नाही. म्हणजे काही गोष्टी आहेत जसं अश्रू नाही, रडणं नाही, दुःख नाही. तुम्हाला सांगते खूप सुंदर असतं ते, सोन्याचे रस्ते असतील, तशा गोष्टी असतील. पण आणखी हे बरंच असेल जे आपल्याला माहीत नाही, आपल्याला नक्की माहीत नाही आपण तिथे काय करू. मला वाटतं तेच कारण आहे की देव आपल्याला त्याबद्दल जास्त सांगत, कारण ते इतकं अद्भुत आहे की देवाने जरी दाखवायचा प्रयत्न केला ना, तरी ते आपल्या पचनी पडणार नाही, हे लक्षात घ्या.
त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रकटीकरण वाचता असं होतं की काय, कारण योहानाकडे दृष्टी होती त्या स्वर्गीय गोष्टी पाहण्याची आणि त्याने त्या दृष्टीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की लोकांना समजावं ते. मला एवढंच वाटतं जेव्हा आपण या देहातून बाहेर पडू तेव्हा तिथल्या गोष्टी अद्भुत आणि अप्रतिम असतील. त्या स्वातंत्र्याची जरा कल्पना करा. जेवाल तरी वजन वाढणार नाही, चरबीच नाही. हो, व्यायामाशिवाय दंडात बेडकूया. म्हणजे खरंच ते खरंच खूप अद्भुत असं असणार आहे. तर आपण या अदृश्य राज्यात राहतो. पहिले करिंथ 13 बघू, कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. पण जेव्हा तो दिवस येईल, जेव्हा येशू आपल्याला घ्यायला येईल, यात म्हटलंय की आपण त्याला समोरासमोर पाहू. आणि बघा, हे खूपच रोमांचक आहे. आपण त्याला समोरासमोर पाहू आणि आपण आत्ता आपल्याला अंशतः कळतंय, पण वेळ आल्यावर पूर्णतः ओळखू. आणि आपण आत्ता या गोष्टींबाबत आपल्याला प्रश्न पडलेत, पण एके दिवशी त्याचं उत्तर मिळणार आहे. पण त्याचं उत्तर मिळेपर्यंत आपण परवा करू नये. आपण त्या प्रश्नांमुळे स्वतःला सैरभैर करून घेतो. मत्तय अध्याय 16 वचन 13च्या सुरुवातीला असं म्हटलंय, नंतर फिलिप्पाच्या कैसरिया कडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? कोण म्हणून? बघा, तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही कारण तुम्ही आईच्या विश्वासाचा वारसा घेऊन चालता. तुम्ही देवाबरोबर स्वतःचा वारसा घेऊन चालायचंय. तुमची स्वतःची श्रद्धा असावी. तुम्ही त्याला तुमच्याकरता ओळखायला हवं. आणि पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि मला नाही वाटत मी ते त्या पद्धतीने म्हणू शकेन की ते कसं ऐकायला आलं असेल. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आपण ख्रिस्त, शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बायोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. आता ज्या खडकाबद्दल येशू बोलतोय तो पेत्र नाहीये, ती पेत्राची श्रद्धा आहे. तो आपल्या श्रद्धेचा खडक आहे. आणि तो म्हणाला की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. मी तुम्हाला म्हटलं की आज आपण बोलणार आहोत ते किल्ल्यांबद्दल, कारण किल्ल्या दरवाजे उघडणार आहेत. आणि अनेक गोष्टी आहेत ज्यात बायबल म्हणतं की त्या आपल्यासाठी आहेत, पण काही कारणाने त्या कशा मिळवायच्या ते आपल्याला माहीत नाही. म्हणूनच आपण संदेश ऐकतो, त्याबाबतची पुस्तकं वाचतो, पण जर आपण प्रामाणिक असू, प्रत्यक्षात आपण नसतो, पण रोजच्या रोज आपण ते अनुभवू शकतो. आणि बघा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करिता. आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता. पण खरंच असे सातत्यपूर्ण आनंदी असे ख्रिस्ती तुम्हाला किती माहिती आहेत? मला वाटतं आपलं सगळ्यात मोठं ध्येय हे सातत्य असायला हवं. नेहमी सकारात्मक रहा, प्रार्थना करत रहा, कायम आज्ञाधारक रहा, कायम शांती राखा,
जगाला जे करायचंय ते करू दे, पण तुम्ही तुमची दृष्टी येशूवर ठेवा. आम्ही विश्वासानेच जगतो, आम्ही विश्वासानेच चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. तर मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आता बघा, तो पेत्र आणि मंडळींना अधिकार देतोय. आपण केवळ दुर्बळ, अशक्त आणि अज्ञानी नाही आहोत. आपल्याकडे अधिकार आहे, आपल्याकडे सामर्थ्य आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. मी करू शकत नाही या शब्दांपासून मुक्त व्हा. आपल्या भाषेमधून ते बाहेर काढा. बघा, हे नक्कीच मान्य की आपण काही गोष्टी करू शकत नाही. तुम्हाला जे हवं ते सगळंच तुम्ही करू शकत नाही, पण जे देव तुम्हाला करायला सांगतो ना ते तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्ही माझ्या बरोबर आहात ना? मला इथे पुढच्या रांगेत काही आनंदी लोक मिळालेत बाबा. बघा, कधी कधी आपल्याला सैतानावर अधिकार मिळवायचा असतो आणि आपल्याला खरकटी ताटं असलेल्या सिंकवरही अधिकार मिळवता येत नसतो. म्हणजे मला म्हणायचं, आपण व्यावहारिक गोष्टींनी सुरुवात करायला हवी. तुम्ही एक दिवस तक्रार न करता घालवू शकता का? चला प्रयत्न करूया ना. एका दिवसासाठी फक्त तुम्ही कशाबद्दलही कुरकुर किंवा तक्रार न करता घालवू शकता. त्याने सुद्धा चमत्कार घडेल, खरंच घडेल. हो, पण एक सांगू का, राज्यात जगण्यासाठी अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ली ती म्हणजे कृतज्ञता वृत्ती, तक्रार किंवा कुरकुर करण्याची वृत्ती नव्हे. आणि इथे एक चांगलं आहे, देवाचं राज्य म्हणजे पूर्णपणे सकारात्मकताच. नकारात्मकतेनं तुम्ही जगण्याचा आनंद नाही घेऊ शकत. तुम्ही नकारात्मक असाल तर आनंदी नसाल, स्वार्थी असाल तर आनंदी नसाल. या साध्या गोष्टी आहेत, अगदी छोट्या गोष्टी, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नाट्यमय बदल घडवून आणू शकणार आहात तुम्ही. एक सांगू, आज तुमच्यापैकी काही जण असं करून नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे येऊ शकतात. बघा, कधी नकारात्मक, कटकटे, अर्धा ग्लास रिकामा असलेल्या माणसासारखं जगू नका आयुष्य. आनंदी राहा ना. आमेन. एक सांगू, देवाला आपल्यासाठी अधिक चमत्कार करायचे आहेत आणि त्याला आपल्या आयुष्यात चांगलं घडवून आणायचंय, पण तो हे करू शकणार नाही जर तुम्ही कायम तक्रार करत राहिलात, नकारात्मक राहिलात, कटकटे राहिलात. तर पुन्हा सांगते, फक्त एकदा एक दिवस प्रयत्न करा तक्रार न करता राहण्याचा. तर किल्ल्या आहेत. जेव्हा तुम्हाला दरवाजाची किल्ली मिळते तेव्हा छान वाटतं. किल्ली तुम्हाला अधिकार देते आणि तुमच्याकडे अधिकार आहे. म्हणूनच लूक अध्याय 10:19 पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. एक लक्षात घ्या, शत्रूकडे सामर्थ्य आहे, पण तुमच्याकडे असं आहे जे त्याच्याकडे नाहीये. तुमच्याकडे सामर्थ्य आणि अधिकार आहे. आणि सैतानाकडे केवळ तो अधिकार आहे जो आपण त्याला आपल्या ज्ञानाअभावी देत असतो. त्याला आदाम आणि हव्वेवर अधिकार तेव्हा मिळाला जेव्हा तो त्यांच्याशी खोटं बोलला आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. आपण आपल्या शत्रूंना ओळखलंच पाहिजे आणि या पडझडीतून मिळालेला हा धडा आहे, तुमची लढाई ही परमेश्वराची आहे. याचा अर्थ असा नाही तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्ही लढाई जिंकू शकत नाही जोवर तुम्ही लढण्याची तयारी दाखवत नाही. आमेन. मी दिवसातून अनेक वेळा थांबून विचार करते की मी जिथे जाते तिथे माझ्या बरोबर देवदूत असतात. आणि मी काल म्हटलं तसं त्या ठेंगण्या, लठ्ठ, पाठीवर लुसलुशीत पंख असलेल्या तान्ह्या देवदूतांसारखे नाही. म्हणजे देवाचे प्रतिनिधी म्हणून लोक जे चित्र आपल्यासमोर उभं करतात, कदाचित त्याला आपण पहिला देवदूत म्हणून जेव्हा पाहिलं, आपण आदरयुक्त भीतीने तोंडावर आपटले असू. आणि हे निश्चित आहे की ते पंख असलेलं तरंगत लहान बाळ असणार नाही. गुबगुबीत आपला देव अद्भुत देव आहे. एक सांगू, म्हणजे मी या विषयावर तुमच्याशी
गेले अर्धा तास बोलते, पण मला खरं तर तुमचं लक्ष वेधून घ्यायचंय ते या शब्दावर. तो आहे किल्ली. किल्ली आहे म्हणजे एक मुख्य किल्ली आहे आणि ती आहे विश्वास, जी आपण पेत्रामध्ये पाहिली जेव्हा जेव्हा तो म्हणाला, आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचा पुत्र. आणि मला तुमचं माहीत नाही, पण कधी कधी मला चांगलं बोलण्याची खरंच गरज भासते विश्वासावर कायम राहण्यासाठी. एक सांगू, जोवर सैतान शंका आणि अविश्वास घेऊन पाठी लागत नाही तोवर विश्वास सोपा आहे. आपण जे पाहतो आणि अनुभवतो त्यावर विश्वास ठेवला की शंका निर्माण होतात, अविश्वास निर्माण होतो. आणि जे आपण पाहू शकत नाही त्यावर लक्ष केंद्रित केलं आणि देव काय दाखवू पाहतोय ते जर आपण त्याच्या डोळ्यांनी बघितलं ना, तर मग आत्ता जे दिसतंय त्यावर आपण विश्वास नाही ठेवत. मग मिझुरी राज्य जे आहे त्याला शो मी स्टेट म्हटलं जातं. मला वाटतं की मी राहत असताना हे म्हटलं जाऊ नये, पण म्हटलं जातं. आणि तुम्ही बघा की जगात अशीच वृत्ती आहे की तुम्ही मला दाखवा मग मी विश्वास ठेवेन. पण जेव्हा तुम्ही देवाच्या अर्थव्यवस्थेत असता तेव्हा आपण अगदी उलटं करायला हवं. खरं तर मी विश्वास ठेवेन आणि मग मी ते पाहू शकेन. आपण नेहमीच आधी विश्वास ठेवावा. कधी कधी बराच काळ दरम्यानच्या सगळ्या चाचण्यांमधून जावं लागतं. पण जर तुम्ही हार मानली नाही, चांगलं ते करण्याचा कंटाळा केला नाही, तर योग्य हंगामात तुम्हाला चांगलं पीक नक्कीच मिळतं. जेव्हा सैतान एखाद्याला पकडतो आणि त्याने जर हार मानली नाही, त्याचे दिवस भरलेच समजा. आमेन. इब्री अध्याय 11, विश्वास म्हणजे काय. मला मध्ये मध्ये इब्री 11 वर नजर टाकायला आवडतं. त्यात असं म्हटलंय की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वास म्हणजे सार आहे. बायबल स्पष्टपणे म्हणतं तेव्हा ती खरी गोष्ट आहे, ते सार आहे. विश्वास म्हणजे अशी गोष्ट आहे ज्याची आपण आशा धरतो, ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरवसा बाळगणं. कदाचित मला ते नैसर्गिकपणे मिळणार नाही जोवर मी प्रथम विश्वास ठेवणार नाही. जेव्हा मी देवाची सेवा करायला लागले, जर मी नेहमीच विश्वास ठेवला असता की माझ्यावर अत्याचार झाला म्हणून मला दुय्यम दर्जाचं जीवनच जगावं लागेल, तर मग मी हे करण्याचा कधीच विचार केला नसता की मी हे करू शकते जे मी आता करतेय. म्हणजे हा खरंच 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 एक चमत्कारच आहे. आणि एक सांगू का, हे असं नाहीये की ते अचानक घडलं, अगदी एके दिवशी अचानक. म्हणजे असं की त्या पाठी खूप कष्ट आहेत, भरपूर त्याग आहे, अश्रूंचा महासागर आहे आणि ते सोडणं आणि पुन्हा सुरुवात करणं, सोडणं आणि पुन्हा सुरुवात करणं, हार मानणं, पुन्हा सुरुवात करणं, संदेश ऐकणं, पुस्तकं वाचणं, पुस्तकं वाचणं, पुस्तकं वाचणं आणि पुस्तकं वाचणं आणि बायबल वाचणं आणि बायबल. आणि तुम्हाला सांगते, हे एका रात्रीत नाही घडून आलं. असं होऊ शकत नाही की आयुष्यभर अनेक अडचणी असतील आणि फक्त एक दोनदा चर्चमध्ये जायचं आणि म्हणायचं देवाने माझ्या अडचणी सोडवल्याच नाहीत. मला आठवतं, एक महिला माझ्याकडे आली. मी पूर्वेकडच्या किनाऱ्यावर कुठेतरी होते, मला आठवत नाही कुठे. तेव्हा जेव्हा आमच्या चर्चना खूप मोजकी मंडळी असायची जी शेवटी सगळ्यांसाठी प्रार्थना करतील, आणि ती आली आणि ती मला म्हणाली की मला माझे पैसे परत हवेत. म्हटलं मला समजलं नाही तुम्ही काय म्हणताय. ऐका, तुम्ही मला जे सांगितलं ते 3 आठवड्यांपासून मी करते, काडीचा फरक पडलेला नाही. खरंच तिच्यासमोर हसू दाबणं मला इतकं कठीण गेलं. आपण सैतानाला 50 वर्ष देतो सगळं उद्ध्वस्त करायला, आणि देवाला त्याचं निराकरण करायला 3 आठवडे नाही देऊ शकत आपण.
हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.